तर आज आपल्या सांगोल्यात झाले आमच्या नवीन हॉटेलचं ओपनिंग. तर सकाळी सकाळी मी आमंत्रण पत्रिका घेऊन निघालो, मग गाडी काढली आणि डायरेक्ट आलो हॉटेलवर. हॉटेलच्या शेजारी जेवढी पण दुकान आहेत का नाही त्या सगळ्यांना आपल्याला पत्रिका द्यायची होती, म्हणजे सगळ्यांना माहित पण होईल. मग लगेच वासू चौकात नका ते डेअरीमधनं 50 लिटर दूध घेतलं, कारण आज सगळ्या पाहुण्यांना नाश्त्याला दूध पण ठेवायचं होतं. आणि मग आणली मी आत्ताची सगळ्यात दुर्मिळ वस्तू, जी गोष्ट नसल्यामुळे आज बऱ्याच जणांची हॉटेल सुद्धा बंद आहे. आपल्याला कशी बशी दोन मिळाली. मग आपल्या हॉटेलची सगळी साफसफाई पण चालू होती, आणि साफसफाई झाल्यानंतर सगळा सेटअप पण प्रॉपर लावून घेतला. आणि मग यश इलेक्ट्रिकल मधनं वॉर्म लाईट आणली होती, जी की आता आपल्याला इथं लावून घ्यायची. तर मग आतमध्ये जाऊन बघितलं, इडली पण तयार झाली. मग म्हणलं जरा टेस्ट पण करून घेऊ. इडली तर शेवटच झालती हो, काय विषय नाही. मग घरी येऊन मस्त पैकी आवरून पण घेतलं, आणि मग गाडीमधनं बाबांना पण हॉटेलवर घेऊन आलो. आपल्या हॉटेलची सजावट पण किती भारी केली बघा, आणि आपल्या वॉर्म लाईट मुळे पण एक वेगळाच लुक येते. आणि आपण जी नाश्त्याला इडली ठेवलेली त्याची टेस्ट तर सगळ्यांना आवडत होती. आणि हे बघा, हे आहे आपल्या हॉटेलचं मेन्यू कार्ड. आता ह्याच्यात फक्त गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे डोसा काय दिवस मिळणार नाही, पण सध्या तुम्हाला आपलं घी पोळी तट्टी इडली, आपला स्पेशल नीर डोसा, आणि सांगोल्यातला नवीन विषय म्हणजे फिल्टर कॉफी सुद्धा मिळणार. आणि एवढंच नाही, तुम्ही इथं तुमचे छोटे छोटे कार्यक्रम पण घेऊ शकता, आणि महिला मंडळी तर बेशी पार्टी सुद्धा आयोजित करू शकतात बरं का. त्याच्यासाठी पण स्पेशल हॉल आहे. आणि या उद्घाटन समारंभामध्ये सगळ्यात मोठा वाटा या दोघांचा आहे बरं का. सगळी जण जे पदार्थ चवीनं खात्यात ते फक्त ह्यांच्यामुळे, कारण असल्या गरमीत सुद्धा किचन मधनं 1 मिनिट सुद्धा बाहेर न येता कंप्लीट 4 ते 5 तास यांनी काम करत. बरं चला मग आता कधी व्हिजिट करता आपल्या उडपी मिलेनियम कॅफेला, ज्याचा पत्ता आहे तहसील कार्यालयासमोर सांगोला.